शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात पोखर्णी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक पार पडली। महामार्गाची संयुक्त मोजणी कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे। शक्तीपीठासाठी 12 जिल्ह्यातील एकाही शेतात पाय ठेवू देणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला असून महामार्गाच्या खर्चावर प्रश्न उपस्थित करत शेट्टी यांनी IIT मार्फत DPR ची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच नांदेड जालना एक्सप्रेसवेच्या वाढीव खर्चावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। येत्या 2-4 दिवसामध्ये संयुक्त मोजणीचा घाट पुन्हा सरकार घालण्याची शक्यता नाकारता येत नाही। पोलीस बंदोबस्तामध्ये संयुक्त मोजणी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करणार आहे। तो निश्चितच आम्ही हाणून पाडू। संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे, आमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचा अधिकार आहे। आणि त्याचबरोबर आता जी काही संयुक्त मोजणी होणार आहे ती मोनार्क नावाची जी काही खाजगी कंपनी आहे त्या कंपनीमार्फत होणार आहे असं मी ऐकलेलं आहे। या कुठल्याही खाजगी कंपनीच्या व्यक्तीला आमच्या परवानगीशिवाय आमच्या शेतामध्ये पाऊल ठेवायचा काही एक अधिकार नाही आहे। आणि त्यामुळं ते जर का जबरदस्तीनं पोलिसांच्या मदतीनं घुसण्याचा प्रयत्न करत असतील तर आमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचा अधिकार निश्चितच आम्हाला आहे। आम्ही वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ आणि त्यांना पळवून लावू हा इशारा देण्यासाठीच म्हणून आजचा हा मेळावा आहे। यावेळी 50,000 कोटी रुपयांची घपला होत आहे शक्तीपीठमध्ये असा आरोप केला होता। त्या संदर्भात तुम्ही काय पाठपुरावा केला पुढे? काही मी पुन्हा बोलतोय आणि त्याच्याबद्दल खुलासा होत नाही आहे। उलट मी असं सांगतोय की तुम्ही हा जो काही DPR तयार केलेला आहे त्याला एकरी एका किलोमीटरला साधारणपणे 117 कोटी रुपये खर्च येतोय। तो खर्च कसा ग्राह्य आहे, कसा बरोबर आहे हे IIT पवई, IIT रुडकी किंवा इंडियन रोड काउन्सिल यांच्याकडून तपासून घ्या आणि आमचं तोंड बंद करा। पण ते कधीही करत नाहीत, कारण ते सांगतात त्या पद्धतीनं त्यांचा तो खर्च असतो। नुकताच आता जालना नांदेड एक्सप्रेसवे यासाठी भूसंपादन झालेलं आहे आणि लगेच 35% त्याची किंमत वाढवलेली आहे। आणि हे जे काही काम घेणारे सगळे गुजराती लोक आहेत त्यांच्यासाठी 35% वाढवले। म्हणजे तो रस्ता सुद्धा आता साधारणपणे 1 किलोमीटरला 200 कोटी रुपये पडायला लागलेला आहे। अरे लुटा, किती लुटताय महाराष्ट्राला? आणि या अशा पद्धतीनं बाहेरच्या लोकांनी यायचं, लुटायचं, कारण शेवटी टोल महाराष्ट्रातला माणूस भरणार आहे। यातला 1 रुपया सुद्धा सरकारच्या तिजोरीतला जाणार नाही। हा सगळा पैसा हा टोल भरणाऱ्यांच्या खिशातून जाणार आहे। आणि आमदार, खासदार, मंत्री, न्यायाधीश, कलेक्टर, पोलीस यांना टोल नाही आहे। टोल आहे तो फक्त सामान्य माणसाला, म्हणजे यांनी चोऱ्या करायच्या, दरोडे टाकायचे आणि त्याचे पैसे सामान्य माणसाचं भरायचं हे आता महाराष्ट्रात चालून देणार नाही। पुढची भूमिका काय असणार? एकालाही शेतामध्ये पाऊल ठेवून देणार नाही। 12च्या 12 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी असा निर्धार केलेला आहे। वारंवार विरोध केल्यानंतर ही राज्य सरकार कुठेतरी याच्याकडे सिरियसली बघत नाहीये, तर ह्याच्यासाठी कारण त्यांना 50,000 कोटीचा लोण्याचा गोळा खायचा आहे, त्यामुळे ते प्रयत्न करणारच। पण तो लोण्याचा गोळा त्यांच्या घशात जाणार नाही, त्यांच्या घशात शेतकऱ्यांच्या शेतातल्या बोरीचे काटे जातील। राज्यव्यापी आंदोलन काही होणार आहे का? आम्ही आता आमच्या शेतामध्ये राहूनच आंदोलन करणार आहोत, कारण ते आम्ही 2 वेळा आझाद मैदानावर गेलो। मुख्यमंत्री म्हणाले तुमच्यापेक्षा जास्त माणसं आम्ही आणू शकतो, तुमच्याकडे बहादुरी आणि माणसं भरपूर असतील, परंतु तुमच्यात काय दम असेल, हिंमत असेल तर आमच्या शेतात पाऊल टाकून दाखवा। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा याच भूमिकेवर तुम्ही ठाम आहात? हो, एकदम ठाम आहे। आणि आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको आहे, गरज नसलेला आहे, त्याला समांतर रस्ता आहे। मी आज सकाळी जयसिंगपूरहून परभणीला अवघ्या 7 तासात पोहोचलो आणि मग 5 तासात पोहोचलो। जवळजवळ 550 किलोमीटर अंतर आहे। मग ह्याच्यापेक्षा वेगवान रस्त्याची गरजच काय? आणि या रस्त्याला समांतरच शक्तीपीठ महामार्ग आहे। आज परभणीमध्ये इन्व्हेस्ट इन परभणी असा कार्यक्रम पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यातर्फे घेण्यात येत आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भल्यासाठी इन्व्हेस्टमेंट परभणीमध्ये यावी असे CM हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नाही आहे, कमिशनसाठी आहे। आणि यांचं सगळं स्वरूप उघड झालेलं आहे आणि वेळोवेळी सगळं आम्ही अगदी आकडेवारी निश्चित बाहेर काढू। आमचं तोंड बंद करायचं असेल तर आमच्या आकडे चुकीचे आहेत, खोटे आहेत हे दाखवून द्या। CM देवेंद्र फडणवीस सुद्धा आवाहन केले की परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी इन्व्हेस्ट करा।
पालकमंत्री मेघना परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं हितच करायचं असेल तर परभणीच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव द्या, आणि तो भाव मिळवायचा असेल तर पहिल्यांदा अमेरिकेबरोबरचा करार रद्द करा, आणि किंवा करू नका. जो मुक्त व्यापाराचा करार आहे तो परभणीच्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव द्या. परभणी जर्मनीपेक्षाही श्रीमंत होईल.